त्याची पण रिपोर्ट आहे. किती पैसे दिले आणि कुणाला दिले? 17 लाख रुपये धनंजय मुंडेला. त्यावेळेला निखिल फड, कैलास फड हे त्याच्या घरी हजर होते. त्यांनी घरात पैसा त्याचा माझा बाहेर मला चहा पाणी पाजायचं, पण पैसे घेतले. लवकर तुम्ही इथून निघा म्हणे. मॅडम की मी आज एवढी वयस्कर बाई आहे आणि परत माझी मनस्थिती काय असेल, माझी परिस्थिती काय असेल असा शब्दाने सुद्धा मला विचारलं नाही. म्हणजे किती निष्ठुर सरकार आहे. त्याची पण रिपोर्ट आहे. किती पैसे दिले आणि कुणाला दिले? 17 लाख रुपये धनंजय मुंडेला. त्यावेळेला निखिल फड, कैलास फड हे त्याच्या घरी हजर होते. त्यांनी घरात पैसा त्याचा माझा बाहेर मला चहा पाणी पाजायचं, पण पैसे घेतले. लवकर तुम्ही इथून निघा म्हणे. जेव्हा मी मागणी करायला गेली त्यावेळेला कैलास फड, निखिल फड साहेब स्वतः खुद्द हजर होते. कोण साहेब? धनंजय मुंडे साहेब, माजी कृषी मंत्री हे हजर होते. आणि हजर असताना मला गळ्याला माझ्या मारून टाकून रिव्हॉल्वर लावते. याला लायसन आहे, तो माणस पुत्र आहे, तो काही करू शकतो. ह्याचा आज अधिकार आहे का मॅडम कोणाच्या जीवाला मारायचा? हे मुख्यमंत्री साहेबांनी शोभाताई फडणवीस कोण आहे हे विचारण्यापेक्षा माझे करोडो अर्ज आहे याच्यावर का विचारणा केली नाही मॅडम? का विचारणा केली नाही? माझं जे आज मी लढा देत आहे, माझं करोडोनं अर्ज आहे, तिथे का विचारणा केली नाही? मला साधं कधी बोलवलं, कधी SP ऑफिसला बोलवण्यानंतर माझं मस्के साहेबांनी मला इतकं सुंदर गार्डियन केलं 26 तारखेला 26 डिसेंबरला की मॅडम मला इतकं चांगलं ॲडिशनल SP यांनी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं की मॅडम तुमचा आवाज आता कुठेच कोणी ऐकणार नाही. तुम्ही सरळ न्यायालयाचा दरवाजा ठोठावा. तुम्ही जरांगे पाटलांशी केव्हा भेट? हा आता सांगता, हा मुद्द्यावर आली. आता हे सगळं झालं प्रकरण. मुद्दा असा झाला की मी बीडला गेली. बीडला गेल्यानंतर मी आपली एका कोणत्यात बसून शिवभोजनालयातून जेवण करून निघाली 100 रुपयाचं आणि बसली होते एका पायरीवरती. काहीतरी तुळजाभवानी हॉटेलचं नाव आहे. त्या पायरीच्या दूर चहाची टपरी होती, तिथे बसून होती एकटी. रडताना मला एक व्यक्ती भेटला, गंगाधर नावाचा. तो व्यक्ती भेटला. त्यांनी सांगितलं, काकू काय घडलं? तुमची पर्स मारली का? तुमची चोरी झाली का? तुम्ही कशाला आले? कुठल्या राहणाऱ्या? साहजिक कोणी विचारणार ना मॅडम. तर त्यांनी मला मार्गदर्शन केलं की जरांगे साहेबांचा मी ॲड्रेस देते, बॅग आण माझी, ॲड्रेस देते मॅडम, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता का? मी तिथपर्यंत पोहोचली मॅडम. त्यांनी मला चिठ्ठी लिहून दिली. मी तिथपर्यंत पोहोचली त्यांच्यापर्यंत. हां, जरांगे साहेबांनी मला त्यावेळेला गेली, त्याच्याकडे खूप भीड होती, इतक्या लोकांची गर्दी होती. पण तेवढ्या गर्दीत मला त्यांनी बोलवलं. बोलवल्यानंतर माझी व्यथा त्यांनी ऐकली. काय बोलणं झालं होतं त्यांचं? माझं पहिले बोलणं होतं. त्यांच्या घरापर्यंत गेल्यानंतर मॅडम या म्हणे. कुठून आल्या? हा शब्द सार्वजनिक शब्द आहे. कुठून आल्या? म्हटलं नमस्कार साहेब, मी नागपूरवरून आली. माझं नाव रंजना पण म्हणतात. माझं जन्मनाव रंजना आहे, पण रजनी माझ्या वडिलांनी काहीतरी लग्नासाठी म्हणून काढलं. तर रंजना मी नावाची बाई आहे. माझा नवरा मरण पावलेला आहे, पोलीस खात्यात तैनातीस होते आणि या साली माझे मिस्टर मरण पावले. मी माझी त्यांना व्यथा सांगितली. कशा काय आल्या? मग मी त्यांना म्हटलं नागपूरहून आल्यानंतर साहजिक त्यांनी प्रश्न केला की तुम्ही जात काय आहे? म्हटलं मी ब्राह्मण आहे. तर ब्राह्मणाच मुख्यमंत्री आहे नागपूरचा, तुम्ही प्रॉपर नागपूरच्या आहे. नागपूरच्या असल्यानंतर तुमचा मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं नाही का? साहजिक प्रश्न करणार कोणाकडे जर आपण गेलं. त्यांनी हा प्रश्न विचारला. त्यावेळेला माझ्या तोंडातनं निघालं जे सत्य होतं ते बाहेर पडलं मॅडम, की शोभाताई फडणवीस ज्या आहे त्या माझ्या वडिलांच्या बहीण लागत होत्या नात्याने. त्यांच्या मुली आमच्या बहिणींच्या मुली, त्यांच्या मुली नाही, त्यांच्या बहिणींच्या मुली आमच्या नात्यात आहे. चंद्रपूर मूलला आमच्या नात्यात आहे. एवढा शब्द बोलल्यानंतर त्यांनी माझी संपूर्ण कथा ऐकून घेतली. त्यावेळेला मी सांगितलं की मला यांनी भरिष्ठ टाकलं आणि मला तुझं काम उद्याच्या उद्या करून देतो, तुला पेन्शन लावून देतो, तुला पैसा देतो. धनंजय मुंडेनी माझ्या 17 लाख, धनंजय मुंडे, निखिल फड, कैलास फड ह्या सगळ्या हजर होते आणि यांनी माझ्याकडनं पैसे घेतले आणि मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. पैसे परत मागायला गेले. हा माझं सर्वस्वी हा कार्यक्रम आहे मॅडम माझा असा. आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की तुझं काम मी करून देईल, तुला न्याय मिळवून देईल.
हा मला त्यांनी आश्वासन दिलं. आजही माझ्यावर त्याचं 100% मी सांगते की माझं काम तेच करतील. पण मुख्यमंत्री साहेबांनी मला कुठेच न्याय दिला नाही. अर्ज सगळे केले, अजितदादांना सुद्धा अर्ज केला, एकनाथराव शिंदेंना सुद्धा अर्ज केला याच्या पैशासाठी मॅडम, पण माझ्या अर्जावर कोणीही ग्राह्य धरलं नाही, फेटाळून टाकल्या. जेव्हा जरांगे पाटलांनी मीडिया समोर या गोष्टी सांगितल्या त्यानंतर अनेक बातम्या ज्या आहेत तुमच्या आता आलेल्या आहेत, आल्या. त्यानंतर तुम्हाला कोणाचा फोन आलेला कोणाचा का? फोन नाही, साधी विचारणा सुद्धा केली नाही मॅडम की मी आज एवढी वयस्कर बाई आहे आणि परत माझी मनस्थिती काय असेल, माझी परिस्थिती काय असेल, असा शब्दाने सुद्धा मला विचारलं नाही. म्हणजे किती निष्ठुर सरकार आहे. या सरकारला कोणाचे फक्त शोभाताई फडणवीस OSD साहेबांनी विचारलं की त्यांनी प्रेमात विचारलं, आनंदात विचारलं, मॅडम तुम्हाला न्याय देऊ. OSD साहेब बोलले मला की मॅडम तुम्हाला न्याय देऊ. कुणाचे OSD होते? मुख्यमंत्र्यांचे. त्यांनी मला फोनवर सांगितलं की तुम्हाला आम्ही न्याय देऊ आणि खूप सुंदर संवाद केला माझ्याशी त्यांनी, आणि मला कुठल्याच प्रकारचं मन माझं OSD साहेबांनी दुखवलं नाही. मनोज जरांगेंनी ज्या रंजना नागपूरकर या महिलेचा उल्लेख केला होता, ज्यांची फसवणूक झालेली आहे, आर्थिक फसवणूक, त्या या महिला होता आणि त्यांची नेमकी फसवणूक कशा प्रकारे झाली हे त्यांनी सविस्तर सांगितलं. आणि आता एकच मागणी आहे की जे मृत त्यांचे पती आहेत त्यांना कुठेतरी आता न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडून किंवा या सरकारकडून न्यायाची अपेक्षा त्यांनी आता केलेली आहे. एवढा सगळा मुद्दा त्यांनी सांगितला. आणि हे प्रकरण जे आहे नेमकं हे प्रकरण शोधण्याकरता काही पावलं जी आहेत ती उचलल्या जातात का, आता हे बघण्यासारखं असणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.